नमस्कार. आज आपण एक ज्या बुकचं बुक समरी करतोय, त्या पुस्तकाचं नाव आहे झेन गार्डन. झेन गार्डन हे पुस्तक लिहिलेलं आहे सुब्रतो बागची. सुब्रतो बागची कोण आहे? सुब्रतो बागची हे माइंडट्री सॉफ्टवेअर कंपनी याचे एक संस्थापक आहेत. प्रचंड हुशार माणूस. याची सुरुवात गव्हर्नमेंट ऑफ ओडिसाच्या इंडस्ट्रीज डिपार्टमेंटमध्ये ॲज अ क्लर्क म्हणून झाली. तिथून त्यांनी जॉब सोडून गव्हर्नमेंट जॉब सोडून शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर त्यांनी DCM या कंपनीत मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून सुरुवात केली. तिथं त्यांची प्रगती होत गेली. नंतर ते विप्रो सॉफ्टवेअर ही जी कंपनी आहे त्याच्यात खूप मोठ्या पदावर त्यांनी काम केलं आहे. कालांतराने माइंट्री ही कंपनी लार्सन अँड टुर्बो या कंपनीने विकत घेतलेली आहे आणि हे जे साहेब आहेत सुब्रतो बागची यांनी 9+ पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचं हे पुस्तक जे आहे हे विशेष याच्यासाठी आहे कारण ते आपल्याला आयुष्यातले काही नीतिमूल्य आपण काय करायला पाहिजे, कुठल्या अँगलने आयुष्याकडे बघायला पाहिजे हे शिकवतं. आणि त्याच्याबद्दलच हा जो पुस्तक आहे झेन गार्डन याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. बघा, यांचं असं म्हणणं आहे की 2 प्रकारचे लोक असतात. एक पाथ मेकर असतो आणि एक पाथ डिपेंडंट असतो. एक असा व्यक्ती असतो की ज्याला तुम्हाला सांगावं लागत नाही. तो त्याचं आयुष्य स्वतः प्लॅन करत असतो आणि तो रिस्क घेत असतो. दुसरा व्यक्ती असा असतो की जो पाथ डिपेंडंट असतो. त्याला नेमकं सांगावं लागतं, दादा हे काम कर, हे करू नये. आणि अशी खूप लोक तुम्हाला आयुष्यात भेटतील ज्यांनी स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या रिस्कवर तयार केलं असतं. बागची साहेबांचं असंही म्हणणं आहे की तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर अडचणी या महत्वाच्या ठरतात. अडचणी जर तुम्हाला आल्याच नाही आयुष्यात, तुम्ही कधीही स्ट्रॉंग होत नाही, मोठे होत नाही आणि तुमची प्रगती. आणि ह्या अडचणी तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला मोठा करण्यासाठी येत असतात. एखाद्या गोष्टीचा उलट दृष्टीने विचार केला किंवा एखादी गोष्ट वाईट का होते त्याचा जर विचार केला, ती गोष्ट आपल्याला आयुष्यात रिसेट बटन प्रेस करण्यासाठी मदत करते. बघा म्हणजे जेव्हा आपला मोबाईल फोन खराब होतो, आपण फॅक्टरी सेटिंग्स कडे बघत येतो. फॅक्टरी सेटिंग्स कडे आलो की आपला मोबाईल एकदम नव्यासारखा होऊन जातो. नव्यासारखा त्याचं सॉफ्टवेअर अपडेट होऊन जातं. कम्प्युटर्स मध्ये सुद्धा आपण जेव्हा कम्प्युटर रिफ्रेश करतो तर ते एकदम रिफ्रेश होऊन जातं. या गोष्टी आपल्याला काहीतरी महत्वाचं सांगून जातात की आयुष्यात रिसेटचा बटन असणं खूप महत्वाचं असतं. मग आपण शांत डोक्यात बसून या गोष्टीचा विचार नक्की करायला पाहिजे. तर असंही म्हणणं आहे की कुठलाही जर आयुष्यात तुमच्यात प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम पासून थोडंसं वेगळं व्हा. त्याच्याशी चिटकून बसू नका. डिटॅच व्हा व एखाद्या थर्ड पर्सनच्या अँगलने त्या प्रॉब्लेमकडे बघा. निश्चितच तुम्हाला त्याच्यात खूप सारे इन्साइट्स भेटतील. त्या इन्साइट्सच्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुमची प्रगती होईल, निश्चित प्रगती होईल. ऑथरचं असंही म्हणणं आहे की गव्हर्नमेंट मार्फत ज्या सबसिडीज दिल्या जातात ते श्रीमंत लोकांना दिल्या जातात आणि सस्टेनेबिलिटी म्हणजे त्याला जगवता आलं पाहिजे ते फक्त गरीब लोकांसाठी असतं. याचा अर्थ असा आहे, त्याचं असं म्हणणं आहे ऑथरचं की तुम्ही श्रीमंत व्हा. आणि श्रीमंत होण्यासाठी त्यांनी खूप साऱ्या सूचना त्या पुस्तकात दिलेल्या आहेत. छोटं पुस्तक आहे, वाचण्यासारखं पुस्तक. मुलांच्या बाबतीत आपण जे पेरेंटिंग करतो किंवा आपण जेव्हा मुलांचं संगोपन करतो त्याच्या बाबतीत ऑथरने काही सजेशन्स आपल्याला दिले. हे सजेशन्स त्याचे पर्सनल सजेशन, पर्सनल अनुभवातून त्यांनी घेतले. ऑथरचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः आनंदी राहा. आयुष्यात जे तुम्हाला मिळवता आलेलं नाही किंवा जी स्वप्न तुमची अपूर्ण राहिलेली आहेत ते कृपया करून तुमच्या मुलांवर तुमच्या पाल्यांवर अजिबात लादू नका. मुलं सगळं आपल्या पेरेंट्स कडून शिकतात. तुम्ही रागवताय, घरी भांडणं करताय, घरी तुम्ही लिकर कन्झ्युम करताय, सिगरेट पिताय मुलांच्या समोर, या सगळ्या वाईट गोष्टी जसं मुलं ऍब्सॉर्ब करतात तशा चांगल्या गोष्टी सुद्धा मुलं ऍब्सॉर्ब करत असतील. म्हणून ऑथरचं असं म्हणणं आहे की तुमच्या मुलासाठी तुम्ही रोल मॉडेल कसे आहात हे तुम्ही स्वतः डिसाईड करायला पाहिजे. आणि ऑथरचं असंही म्हणणं आहे की मुलांच्या समोर एक चांगलं पॅरेंट व्हायची जबाबदारी तुमची आहे. ऑथर असं म्हणतं जर पहिले 10 वर्ष तुम्ही मुलांचं व्यवस्थित ऐकलं, आपली मुलं खूप वेळा चर्चा करतात, खूप गोष्टी आपल्याला सांगतात, ज्या गोष्टी आपल्याला कदाचित इररिलेव्हंट वाटतात, बालिश वाटतात, पण ते आपण ऐकायला पाहिजे. पहिले 10 वर्ष जर मुलांचं तुम्ही ऐकलं तर पुढची 10 वर्ष मुलं तुमची ऐकतात.
बरेचशा पॅरेंट्स मध्ये असं लक्षात येतं की मुलं त्यांची अजिबात ऐकत नाही. का ऐकत नाही त्याच्यावर तुम्ही जरा अनालिसिस करा, बसा आणि आजपासून त्याला करेक्ट करा. हेलिकॉप्टर पॅरेंटिंग करू नका. जसं तुम्ही जबाबदारी घेता, मुलं ही तुमची जबाबदारी आहे आणि त्यांना डेव्हलप करणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही मुलांना स्कूलमध्ये पाठवून दिलं म्हणजे त्यांच्या एज्युकेशनची जबाबदारी त्या शाळेमधल्या टीचर्स झाली असं होत नाही. ती जबाबदारी इक्वली तुमची आहे. त्यांचे संस्कार सुद्धा डेव्हलप करायची जबाबदारी ही आपलीच आहे. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की हेलिकॉप्टर पॅरेंटिंग अजिबात करू नका. जबाबदारी घ्या आणि मुलांना डेव्हलप करा. ऑथर पुढं असंही म्हणतात की जेव्हा एखाद्या बिझनेसमध्ये ट्रस्ट कमी होऊन जातो ना, तेव्हा बिझनेस करायची जी संधी असते किंवा बिझनेस करायचा जो खर्च असतो तो वाढून जातो. बघा कुठेही बघा, ज्या ज्या बिझनेसेसवर तुमचं ट्रस्ट आहे तुम्ही डोळे बंद करून त्या बिझनेसची वस्तू खरेदी करा. उदाहरण सांगतो, टाटा ग्रुप ऑफ कंपनीज आहे भारतात. टाटा ग्रुप ऑफ कंपनीची उदाहरणं कुठलाही प्रोडक्ट जर असलं आपण डोळे बंद करून विश्वासाने घेतो. आणि एखादी जर अशी कंपनी असेल ज्याचं नाव खराब झालेलं आहे मार्केटमध्ये, त्याचं जरी प्रोडक्ट आणलं कितीही चांगलं प्रोडक्ट असलं तरी आपण चौकशी केल्याशिवाय घेणार नाही. ऑथरचं असं म्हणणं आहे की स्वतःचं अस्तित्व तयार करा. स्वतःचं जर अस्तित्व तुम्ही तयार केलं त्याच्यानंतर भविष्यात तुम्हाला त्या अस्तित्वाच्या बेसिसवर जगणं खूप सोपं होईल. बरेचसे जण एका मोठ्या माणसाच्या किंवा मोठ्या इन्स्टिट्यूशनच्या कडे काम करतात, त्याच्या छत्र छायेखाली काम करतात आणि स्वतःचं अस्तित्वच ते विसरून जातात. त्याच्यामुळे आयुष्यात त्यांना पुढे अडचणी. म्हणून स्वतःचं अस्तित्व वेगळं कसं हे सिद्ध जर करायचं असेल त्याच्यासाठी कष्ट घ्या असं ऑथरचं त्या पुस्तकात म्हणणं आहे आणि ते रास्त आहे. जर तुम्हाला स्वतःची आयडेंटिटी पाहिजे तर त्याच्यासाठी मेहनत आपण केलीच पाहिजे. ऑथरचं असंही म्हणणं आहे की तुम्ही ऑब्झर्व करा की तुमचे कस्टमर्स कुठं चालले किंवा कस्टमर्सला काय पाहिजे. बऱ्याच वेळा आपण कस्टमर्सला आज काय पाहिजे याचा विचार करतो आणि त्या पद्धतीने ऍक्शन. हे या क्षणासाठी जरी योग्य वाटत असलं तरी त्याचं असं म्हणणं आहे की भविष्यात कस्टमरला काय रिक्वायरमेंट येणार आहे त्याचा विचार तुम्ही आज केला आणि त्याची तयारी करा आणि ऑब्झर्वेशन तुम्ही डीप ठेवा. कारण याच्यातूनच कस्टमरच तुम्हाला इन्साइट देईल की पुढं तुम्हाला काय करायला पाहिजे. आणि एकदा हे लक्षात आलं की आपल्याला सक्सेस होण्यासाठी काय महत्वाचं आहे, तुम्ही ऑटोमॅटिकली स्वतःला चेंज करावं आणि सक्सेस हे तुम्हाला भेटल्याशिवाय. बागची साहेबांचं असं म्हणणं आहे की नेहमी रिक्रुटमेंट करताना आपल्यापेक्षा हुशार लोक सोबत ठेवा. त्याचं असंही म्हणणं आहे की ज्या एखाद्या रूम मध्ये तुम्ही सगळ्यात जास्त हुशार व्यक्ती असाल तर त्या तुम्ही त्या चुकीच्या रूम मध्ये आहात असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. लवकर एखाद्याच्या बाबतीत जजमेंटल होऊ नये. ती वस्तू असो, माणसं असो किंवा एखादं भांडणं असो किंवा इश्यू असो. काय होतं बरेच वेळा आपल्याकडं इन्फॉर्मेशन जी असते ती वन साइडेड इन्फॉर्मेशन असते, ती हाफ इन्फॉर्मेशन असते आणि त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर आपण निर्णय घेतो ते खूप वेळा निर्णय चुकीचे असतात कारण ती माहिती आपल्याकडे पूर्ण नसते आणि असे निर्णय आयुष्यात चुकतात आणि त्या चुका आपल्याला नंतर खूप त्रास देतात. ऑथरचं असं म्हणणं आहे की असे लोक जे फक्त स्वतःला प्रमोट करतात, स्वतःची वाहवाही करतात, दुसऱ्यांचं ऐकत नाही, दुसऱ्यांचं ऐकण्याच्या अगोदरच स्वतः सुटतात, वरच सुटतात आणि स्वतःच्या कामाची क्रेडिट तर घेतात पण आपल्या टीमच्या कामाचं जर सुद्धा क्रेडिट घेतात. अशा लोकांसोबत शक्यतो काम करू नये कारण अशी लोक तुम्हाला कधीही पुढे येऊ देणार नाही. आणि हे आपण आज सगळ्या ऑफिस पॉलिटिक्स मध्ये कुठेही तुम्ही बघा, ऑफिस कुठलंही ऑफिस बघा, अशी लोक तुम्हाला प्रामुख्याने भेटतील. तुम्हाला या लोकांना अवॉइड तर करता येणार नाही ते तर निश्चित आहे, पण त्याच्यापासून आपण कसं थोडस लांब राहू याच्याबद्दल तुम्ही विचार करण्यासाठी. ऑथरचं असं म्हणणं आहे की जी पण रियालिटी तुमच्या समोर येते त्याला तुम्ही एक्सेप्ट करा. खूप वेळा अडचणीचे दिवस आपल्या समोर येतात आपण ते एक्सेप्ट करत नाही. रियालिटी पासून आपण लांब पडायचा प्रयत्न करतो, आपण स्वप्नात राहतो, स्वप्नात राहतो. म्हणजे आपण जागृत जरी असलो तरी आपल्याला असं वाटतं की माझं प्रमोशन झालेलं आहे, मी बॉस झालेलो आहे. नाही, स्वप्नात जगणं थांबवा. जास्त विचार करू नये, ॲरोगंटही होऊ नका. परिस्थिती जी आहे त्याचा स्वीकार करा.
जर आपण स्वीकार केलं नाही तर आपण आपलं नुकसान स्वतः करतो, आपण सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह होतो, आपण ॲरोगंट झालो की आपण लोकांना निग्लेक्ट करतो, आपण ओव्हर ॲम्बिशियस झालो की आपण लोकांना डॉमिनेट करायचा प्रयत्न करतो. आणि मराठीत एक म्हणे बरं का, प्रत्येक कुत्र्याचा एक दिवस येतो. त्यामुळे लोकांसोबत चुकीचं वागणं जर तुम्ही करत असाल तर कृपया करून हे पुस्तक आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगून जातं. ऑथर्स असं म्हणणं आहे की जे एंटरप्रेनर असतात, जे उद्योजक असतात, त्या 3 गोष्टींमध्ये कमी पडतात. एक तर फोकस. काय होतं, एखादा बिझनेस तुम्ही चालू केला, बिझनेसला कमीत कमी 1,000 दिवस द्यायला पाहिजे. खूप लोक खच्ची होतात 6 महिन्यात, 8 महिन्यात, एका वर्षात खच्ची होतात, कारण रिझल्ट लवकर येत नाही. आणि कुठेतरी दुसरी संधी दिसायला लागली की माणूस लगेच उडी मारतो. निश्चितच थोडं दुसरी संधी अट्रॅक्टिव्ह वाटली, थोडे पैसे भेटायला लागले की माणसाचा फोकस डिवाइड होतो. आणि एकदा का हा फोकस डिवाइड झाला, की जे पण दिवस त्याच्यात मेहनत घेतली असेल पहिल्या कामात, ती सगळी निम्म्यावर येते किंवा झिरो होते. फिनान्शियल डिसिप्लिन म्हणजे वित्तीय डिसिप्लिन म्हणजे पैशाच्या बाबतीत आपण फार जागरूक राहत नाही, डिसिप्लिन राहत नाही, आपल्या खर्चावर आपण कंट्रोल करत नाही. एंटरप्रेनर म्हणून तुम्ही तुमचे खर्च खूप लिमिटेड ठेवायला पाहिजे. एखादा एम्प्लॉई परवडत नसेल तर त्याला कृपया करून सांगा की बाबा तू दुसरीकडे जॉब बघ, गरज नसेल लोक हायर करू नका, स्वतः शिका, स्वतः काम करा. आणि इन्फॉर्मेशन डिसिप्लिन सुद्धा खूप महत्वाची. जी माहिती तुम्हाला भेटते लोकांमधून माहिती घ्या, जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्यासोबत डिस्कशन करा, चर्चा करा. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बरं का, कारण शेवटी हा बिझनेस तुम्ही चालू केलेला आहे, सक्सेस तुम्हाला पाहिजे. या पुस्तकात असं म्हणतं, बागची साहेब असं म्हणतात की तुम्ही केव्हा ग्रो व्हाल, तुम्ही तेव्हा ग्रो होणार जेव्हा तुम्ही तुमचं विचारशक्ती वाढवा. ही विचारशक्ती केव्हा वाढेल, जेव्हा तुमच्या आजूबाजूला चांगली लोक राहतील, मोठी लोक राहतील, त्यांच्यासोबत तुम्ही बोलाल, त्यांच्यासोबत तुम्ही डिस्कशन कराल, त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा कराल. खूप वेळा आपल्या आजूबाजूला अशी मित्र असतात, अशी लोक असतात की जे आपल्यापेक्षा हुशार नसतात. नेहमी होतं असं म्हणतो की आपल्यापेक्षा संगत ही चांगल्या व हुशार लोकांची असायला पाहिजे, की जे आपल्याला भविष्याची विजन सांगू शकतील व आपल्याला मोटिवेट करू शकतील मोठ्या गोष्टी कॅप्चर करण्यासाठी. ऑथरचं असं म्हणणं आहे की तुम्ही एखादी गोष्ट क्रिएटिव्हली जर केली असेल तर त्याचे हक्क कुणाला विकू नका. खूप वेळा आपण छोट्या पैशासाठी आपली क्रिएटिव्हिटी विकून टाकतो आणि मोठं होण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो मित्रांनो. त्याच्यासाठी स्लोली ग्रो होणं हाच एक उत्तम पर्याय ऑथरनी या पुस्तकात सांगितलेला आहे. ऑथरचं असं म्हणणं आहे की तुम्ही पैशाला अजिबात फॉलो करू नका. आपण आजकाल ते बोलणं जरी सोपं असेल तर आपल्याला डे टू डे खर्चासाठी पैसे लागतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण शक्यतो एखादं जर मोठं गोल तुम्ही आयुष्यात ठेवलाय त्या गोलला रिगरसली फॉलो करा. स्टार्टला पैसा येणार नाही, स्टार्टला सक्सेस भेटणार नाही, पण भविष्यात ते खूप मोठ्या स्वरूपात पैसा सक्सेस तुमच्या मागे येईल. ऑथरचं असं म्हणणं आहे. या जगात सगळ्यांना फसवा, स्वतःला अजिबात फसवू नका, स्वतःशी खोटं बोलू नका, स्वतः चुकीच्या स्वप्नात रमू नका. ओके. आणि जर तुम्हाला एखादा व्यक्ती, एखादा इन्स्टिट्यूशन, एखादा माणूस फीडबॅक देत असेल इम्प्रुव्हमेंटसाठी, तर स्वतःचे मन, स्वतःचा विचार, स्वतःचे डोकं बंद करून घेऊ नका. तो फीडबॅक घ्या, त्याच्यावर विचार करा, मंथन करा, व त्याला जर चांगल्या गोष्टी जर तो सांगत असेल तर त्याला इम्प्लिमेंट. बी अ गुड लिसनर. तुम्ही आतापर्यंत हा सेशन ऐकताय का? जर ऐकत असाल तर निश्चितच तुम्ही एक चांगले लिस्नर आहात. या पुस्तकाचे असं मला वाटतं. आपण खूप वेळा समोरच्या नीट ऐकत नाही, आपण उत्तर देण्यासाठी ऐकतो, ऐकण्यासाठी ऐकत नाही. त्याच्यामुळे त्या अडचणी तयार होतात. ऑथरचं असं म्हणणं आहे की तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की तुम्ही एखादा बिझनेस का करताय किंवा एखादा जॉब का करताय. जर एखादा जॉब मध्ये तुमचं प्रमोशन होत नसेल, तुमची ग्रोथ होत नसेल, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटत नसेल तर ते जॉब बिझनेस सोडलेला पाहिजे. तर पुढे जाऊन तुम्ही त्या गोष्टीत फ्रस्ट्रेट होऊन जा. आणि कुठली गोष्ट तुम्हाला ड्राईव्ह करते, कुठल्या गोष्टीमुळे तुम्ही एखादं काम तुम्हाला करूशी वाटतं, या गोष्टीचा नीट आपण विचार करा. आणि जेव्हा तुम्ही टीम हायर कराल तर एक लक्षात घ्या की तुमची विजन तुमच्या लोकांपर्यंत नीट पोहोचली आहे का नाही हे समजून. खूप वेळा आपण लोक हायर करतो
पण त्यांना माझी विजन माहिती नसते, त्यांची विजन मला माहिती नसते. म्हणून टीम बद्दल निर्णय घेण्याच्या बाबतीत थोडस स्लो स्लो व्हा, निर्णय घ्या व चांगला निर्णय घ्या. तसं असंही म्हणणं आहे की आयुष्यात फेल्युअर येतील. फेल्युअर न आलेला माणूस कदाचित तुम्हाला आयुष्यात सापडणारच नाही. जे मोठे मोठे लोक झाली आजपर्यंत ज्यांची नावं तुम्हाला माहिती असतील, प्रत्येकाला कधी ना कधी कधी ठेच लागलेली आहे, तो फेल झालेला आहे. ठीक आहे, लढा, पण थांबू नका, तिथून पुढे जाऊ. ओके. आणि तुमच्या कॉम्पिटिटर पेक्षा तुम्ही कसे बेटर होऊ शकता याच्यावर विचार करा, त्याला इम्प्लिमेंट करा. फक्त विचार करत बसू नका. आणि आपला जो इगो आहे, तो अहंकार आहे, त्याला कुठंतरी कमी करा आणि लोकांचा रिस्पेक्ट मिळवा, लोकांना मदत करा, प्रेम करा. हा मेसेज या पुस्तकातून सुब्रतो बागची झेन गार्डन या पुस्तकात देतात. आज तच थांबूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत. नमस्कार.